हे सोलापूरच्या विधान परिषदेची निवडणूक आता झालेली आहे. निकालाला आणखीन 2 दिवस आहेत. परंतु सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमचा जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा आदरणीय राजेंद्र राऊत हे खूप मोठ्या फरकानं निवडून येतील. फक्त ते आमचेच उमेदवार नाही, ते सर्वपक्षीय उमेदवार म्हणून पुढे आले. मला वाटतं बहुसंख्य लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं लीड आदरणीय राजेंद्र राऊत यांना मिळेल आणि ते खूप मोठ्या फरकाने निवडून येतील. ते आता याच्या माझ्यापेक्षा तुम्ही चांगले साक्षीदार आहात, त्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला अधिकची माहिती आहे. परंतु आता आपण पाहिलं असेल की या पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आपल्यावरचा लोकांचा विश्वास कमी होतो हे खरं आहे, पण आपल्यावरचा आपल्या लोकप्रतिनिधींचा पण विश्वास कमी होत चालला आहे. ते आपल्यापासून दूर चाललेले आहेत. हे प्रामुख्यानं आपण पाहतोय. ही परिस्थिती का निर्माण होते? सत्ता नाही अशी परिस्थिती आजच निर्माण नाही झाली. बऱ्याचदा विरोधी पक्षातसुद्धा मजबूतीनं काम करणारे लोक आपण बघितलेले आहेत. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये आपण पाहतो की जे विरोधक आहेत दिवसेंदिवस ते वीक होत चाललेले आहेत. त्यांचा जनतेचा विश्वास त्यांच्यावरचा उडलेला आहे, परंतु त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही विश्वास त्यांच्यावर उडत चाललेला आहे. म्हणून ही परिस्थिती निर्माण होते. नाही, असे ऑपरेशन राजकीय असतात आणि ते चालूच राहतात. ते योग्य वेळी होत असतात. बाकीचे ऑपरेशन योग्य वेळी होतील. भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्याचसोबत विरोधी पक्षातल्या आमदारांचाही विश्वास आहे. आणि आपल्या भागात किंवा आपल्या जिल्ह्याला, आपल्या मतदारसंघाला, आपल्या महाराष्ट्राला न्याय कोण देऊ शकतं? तर आदरणीय देवेंद्रजी देऊ शकतात. या भावना सगळ्या लोकप्रतिनिधींच्या झालेल्या आहेत. त्यामुळे ते सगळे मनापासून आमच्याकडे आहेत. आम्ही कुठलं ऑपरेशन नाही आहोत. ऑपरेशन विकास आम्ही राबवत असतो. आम्ही विकासाचं काम जेव्हा करत असतो तेव्हा लोकांच्या भावना किंवा लोकप्रतिनिधींचा विश्वास आपोआप बसत असतो. त्यामुळं आपापल्या मतदारसंघामध्ये विकास काम झालं पाहिजे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटत असतं. आणि ते कुणाकडून होईल तर ते आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारकडून होईल. या भावना त्यांच्या आहेत म्हणून ते सोबत येतात. आता कोणी काय स्टेटस ठेवा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु अनेक लोकांना शंभू महादेवाची आठवण झाली याचा आनंद आहे. ज्या लोकांना आजपर्यंत या सगळ्या गोष्टीपासून दूर राहायला आवडत होतं, आता त्या हिंदुत्वाच्या जवळ यायला ह्यांना आवडायला लागले. शंभू महादेवाची आठवण यायला लागली. पंढरीच्या विठुरायाची आठवण यायला लागली. हे काही कमी नाही आहे. हे आमचं यश आहे. म्हणजे मला एक कळत नाही, ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे, जे ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्यांना जनभावना समजतात ना. मग त्या जनभावना काय आहेत हे समजून घेऊन ते काम करतात. आता त्यांनी शेवटी पुन्हा निवडणुकीला सामोरं जायचं. 2.5 वर्षांनी थांबणार थोडी नाही निवडणूक. जर लोकांना तो निर्णय आवडला नाही तर 2.5 वर्षांनी लोक घरी बसवतील. त्यामुळे शेवटी हा निर्णय घेत असताना जनभावनेचा आदर केला पाहिजे. आणि जनभावना बघितल्याशिवाय त्या लोकांनी निर्णय घेतला नसा असं माझं मत आहे. ज्या दिवशी विरोधक वस्तुस्थिती मान्य करतील, वास्तव मान्य करतील, तेव्हा खऱ्या अर्थानं हे थांबेल. परंतु कुणाला तरी दोष देऊन आपलं अपयश किंवा आपल्या या गोष्टीत झाकणं मला वाटतं योग्य नाही. आत्मपरीक्षण केलं पाहिजे की 6 खासदार किंवा एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आपल्याला सोडून का जात आहेत, का गेले, याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ते ज्या दिवशी करतील त्या दिवशी सगळे प्रश्न संपतील. परंतु स्वतःच्या चुका न बघता, आत्मपरीक्षण न करता, समोरच्या कुणाला जर दोष देऊन जर वेळ मारून न्यायचा असेल किंवा त्यांना आत्मिक समाधान मिळत असेल तर त्यांनी मिळवून घ्यावं. आज ठाकरेंच्या गटाचा अर्थात त्यांच्याही शिवसेनेचा 60वा वर्धापन आहे. उद्धव ठाकरेंना काय शुभेच्छा? नाही, खूप छान काम चाललंय. असंच काम चालू द्या. ह्याच शुभेच्छा. आज ज्ञानोबारायाच्या आणि तुकोबारायाच्या आणि सगळ्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासंदर्भातली बैठक आज या ठिकाणी झाली. आणि तिन्ही पालख्यांचा पालखी मार्गावरचं जे नियोजन आहे, प्रत्येक पालखी तळावरचं नियोजन असेल, मुक्कामाच्या ठिकाणचं असेल, किंवा पंढरपूर शहरातमध्ये पालखी सोहळा गेल्यानंतर आषाढी वारीच्या येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधा संदर्भात असेल, या सगळ्या संदर्भात आज सविस्तर अशी चर्चा झाली. पाठीमागच्या वर्षी खूप सुंदर असा पालखी सोहळा
प्रशासनानं आणि शासनानं पार पाडला. तो सोहळा झाल्यानंतर ज्या ज्या अडचणी किंवा आलेल्या होत्या त्या सगळ्या अडचणीवर मार्ग काढण्यासंदर्भात या चर्चा झाली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पालखी तळाचा विषय होता, त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यायी मार्गासंदर्भातला विषय होता. तेही बऱ्यापैकी आपण सगळ्या मार्गांना मंजुरी दिलेली आहे. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातले पालखी तळ असतील, सोलापूर जिल्ह्यातले पालखी तळ, त्यांचे अप्रोच रस्ते असतील किंवा पर्यायी मार्ग असतील, याही संदर्भात आपण सगळी कामं मंजूर केलेली आहेत आणि त्याची बऱ्यापैकी टेंडर आता प्रक्रिया संपलेली आहे. ते कामं पालखी सोहळ्याच्या पूर्वी कंप्लीट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पोलीस विभागानं ज्या ज्या सोयी सुविधा किंवा ज्या काळजी घेणं आवश्यक आहे त्याही सूचना या निमित्तानं दिलेल्या आहेत. मला वाटते पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं ज्या ज्या सुविधा वारकऱ्यांना देता येतील, म्हणजे पावसाचा कालखंड असेल तो, तेव्हा आम्ही वॉटरप्रूफ मंडप असतील, त्या ठिकाणी जर्मन हँगर आम्ही नव्यानं करतो आहे, त्या ठिकाणच्या सुविधा असतील. मेडिकल ऑन व्हील आम्ही नव्यानं चालू केलेलं आहे की अख्खी वारी जेव्हा चालू असेल तेव्हा ज्या वारकऱ्यांना ज्या औषधाची मेडिसिनची आवश्यकता भासेल ती त्यांना उपलब्ध होतील ते असेल. खास करून पाठीमागच्या वर्षापासून आम्ही शौचालयासोबत महिलांसाठी स्नानगृहाची व्यवस्थापन केलेली आहे. यावर्षी ती संख्या आपण वाढवतो आहे, त्याही संदर्भातली चर्चा झाली. आणि ज्या ज्या अडचणी पालखीच्या विश्वस्तांनी मांडलेल्या होत्या त्या सगळ्या अडचणीवर मार्ग काढण्याच्या सूचना या निमित्तानं आम्ही दिलेल्या आहेत. नाही, दुष्काळाचं सावट महाराष्ट्रावर आहे हे वास्तव आहे. आपण पालखी मार्गावर किंबहुना शहरामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळ्या पाण्याची व्यवस्था आपण करतो आहे. मला वाटतं जवळजवळ 500 टँकर आपण साधारण पालखी मार्गावर, तिन्ही पालखी मार्गावरून शहरामध्ये आपण त्याची पाण्याची व्यवस्थापन करतो आहे. पालखी मार्गावर किंवा पालखीच्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल, त्यामध्ये कुठली अडचणी नाही. मागच्या वर्षी ती कल्पना आपण पुढं आणली होती. मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र, म्हणजे याचा जर्मन हँगर आपण जे उभे करतो, जे वारकरी दिंडीसोबत जातात चालतात त्यांची कुठंतरी राहायची व्यवस्था असते, परंतु जे वारकरीची व्यवस्था नसते, असं लाखो वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. अशा वारकऱ्यांसाठी मुक्कामाची व्यवस्था, झोपण्याची, आंघोळीची, बाकी सगळ्याच व्यवस्था त्यांना मिळाव्यात म्हणून आपण ती व्यवस्था उभी केली. त्या ठिकाणी आपण आलेल्या वारकऱ्यांसाठी झोपण्याची व्यवस्था करतो आहे, शौचालयाची व्यवस्था करतो आहे, त्या ठिकाणी स्नानगृहाची व्यवस्था करतो आहे, त्या ठिकाणी मेडिकली ज्या सुविधा लागतील त्याच्या आपण त्या सुविधा देतो आहे. आणि खास करून त्या ठिकाणी आपण त्या आलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. त्या वारकऱ्यांना ज्या ज्या सुविधा अपेक्षित आहेत त्या सगळ्या सुविधा आपण त्या केंद्राच्या माध्यमातून देतो आहे. त्या ठिकाणी अशी कामं चालू आहेत, त्या ठिकाणी कामं संपवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं दिवे घाटातलं थोडं काम सोडलं तर मला वाटतं पालखीच्या मार्गावर तशी कुठं अडचण राहिलेली नाही, परंतु पंढरपूर शहरामध्ये वाखरी तळापासून पुढं जाताना काही अडचणी राहिलेल्या आहेत. त्याही अडचणी सोडवण्यासंदर्भातल्या सूचना आपण दिलेल्या आहेत. शक्यतो बहुतांश पालखी मार्ग आता कंप्लीट आहे. पर्यायी व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभी केली पाहिजे ते रस्ते बऱ्यापैकी आता आपण तयार केलेले आहेत आणि तशा ज्या ठिकाणी झाले नाहीत त्या ठिकाणी आपण निधी मंजूर केला आहे. आणि पालखी सोहळ्याच्या पूर्वी पर्यायी मार्ग वाहतुकी योग्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाण्याचं नियोजन केलेलं आहे, त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. पालखी मार्गावर दुष्काळाचं सावट जरी असलं तरी पालखी मार्गावर पाणी कुठं कमी पडेल अशी सध्या तर स्थिती नाही, परंतु वारकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. साधारण 500 टँकर आपण आता वारीच्या हिशोबानं पालखी मार्गावर आपण त्याची व्यवस्था केलेली आहे. राजकीय प्रश्न आहे. सोलापूर राजकीय प्रेसच नाही आता. सोलापूर विधान परिषदेची निवडणूक पार पडली आहे. तुम्हाला काय विश्वास वाटतो की तिथे काही बदल होईल का? तुम्हाला विजयाची खात्री आहे? आज आपण पालखीच्या सोहळ्याच्या संदर्भातली आपली प्रेस आहे. मला वाटतं हा प्रश्न मला बाहेर विचारला तर मी चांगलं उत्तर देईन. पायवाट करताना अडचण नाही, अशी परिस्थिती यावेळी निर्माण होणार नाही. असे सगळे मार्ग जे आहेत ज्या ठिकाणी
वारकऱ्यांना अडचण येते असे सगळे आपण मार्ग शोधून त्या रस्त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे. त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे. त्याचं टेंडरही झालेलं आहे आणि ते सगळ्या ठिकाणं आहेत ते पालखी जाण्यापूर्वी त्या ठिकाणी त्या सगळ्या व्यवस्था उभ्या राहतील. टोल माफीचा एक निर्णय आपल्याकडे नेहमी घेतला जातो, तर वारीच्या दरम्यान टोल माफीचा काही निर्णय झाला? नाही, वारीच्या दरम्यान टोलमाफी असतेच, परंतु आत्ता विश्वस्तांनी मागणी केलेली आहे की वारी जेव्हा परत जाते तेव्हाही आम्हाला टोलमाफी दिली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री मोदी यांशी या संदर्भात आम्ही बोलून तो निर्णय आम्ही करू. पण यावर्षी सुद्धा टोल माफी मिळेल? हो, मिळेल. आणि खास करून आषाढी वारी पाठीमागच्या वर्षी आपण ज्या पद्धतीनं पार पाडली की सामान्य वारकरी पाठीमागच्या वर्षी समाधानी होता. पंढरपूर शहरामध्ये जे वाळवंट आहे तिथली स्वच्छता असेल, शहरातली स्वच्छता असेल, आपण पाहिलं असेल की पंढरपूरमध्ये साथीचे रोग येण्याची कायम परंपरा होती. मागच्या वर्षी एवढी चांगली व्यवस्था आणि स्वच्छता आम्ही ठेवलेली होती की एकही साथीचा रोग कुठला आला नाही किंवा एकाही माणसाला विस्थापित व्हावं लागलं नाही. अशा व्यवस्था आम्ही उभ्या केलेल्या होत्या. खास करून वारकऱ्यांना दर्शन वेळेत झालं पाहिजे म्हणून दर्शन रांगेमध्ये आम्ही खूप चांगल्या सुविधा आपण देतो आहे. त्याचसोबत आपण VIP दर्शन याच्यामध्ये आपण बंद करतो आहे. वारीच्या कालखंडामध्ये VIP दर्शन आपण बंद करतो आहे की जेणेकरून पूर्वी VIP दर्शन चालू असताना वारकऱ्यांना दर्शन घेताना 7-7, 8-8, 10-10, 12-12 तास वाट बघायला लागायची. पाठीमागच्या वर्षी आम्ही जो निर्णय घेतला VIP दर्शन बंद करण्याचा, त्यातून वारकऱ्यांचे किमान 4 तास, 4.5, 5 तास वाचले आणि वारकरी 3-4 तासामध्ये दर्शन घेऊन बाहेर पडत होता. त्यामुळे चालू वर्षी आम्ही नो व्हेकल झोन आणि नो VIP दर्शन चालू वर्षी पण आपण ही व्यवस्था करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते, त्याचं काही नियोजन? हे ते प्रत्येक वर्षी असतं, त्यासाठी वेगळं काय करण्याची आवश्यकता भासत नाही. प्रशासन गतवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याची व्यवस्था करेल. मागच्या वर्षी तुम्ही जे काही नियोजन जे आहे पालखी मालकाचं केलं होतं त्यातून बऱ्याच वारकऱ्यांना दिलासा मिळाला होता, त्यांचा चांगला प्रतिसाद होता. यावर्षी आणखी दिलासा मिळण्यासाठी काही विशेष किंवा त्याला मोठं प्रारूप देण्यात आलेलं आहे? बिलकुल. पाठीमागच्या वर्षी आपण ज्या सुविधा दिल्या होत्या त्याच्यामध्ये यावर्षी आपण खूप चांगली वाढ करतोय आणि खास करून वारकऱ्यांच्यासाठी राहण्याची सुविधा, स्नानगृहाची सुविधा, बाकीच्या ज्या सुविधा, मोबाईल चार्जिंग व्हॅनपासून अगदी मेडिसिनची व्यवस्था यावर्षी आपण खूप चांगल्या पद्धतीनं देतोय. आणि मागच्या वर्षी जे आपण मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र केली होती त्याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येनं वाढ करतोय. मागच्या वर्षी साधारण जो 7 लाख स्क्वेअर फुटाचा विषय होता मागच्या वर्षी, तो आता जवळजवळ 12 लाख स्क्वेअर फुटाच्या आसपास आपण यावर्षी मुख्यमंत्री सेवा केंद्राची व्यवस्थापन करतो. सर, आपल्यासोबत अशा काही सामाजिक संघटना किंवा संस्था जोडली गेलेल्या आहेत का की जिथून वारीच्या वाटेवरती वारी गेल्यानंतर ज्या गावामध्ये ती वारी स्थायिक असते तिथे जे अस्वच्छता जी तयार होते ती नंतर स्वच्छ करण्यासाठी ती संस्था पुढे येत पडते? नाही, आपण बघितलं असेल की अनेक संस्था वारीमध्ये स्वयंस्फूर्तीनं काम करतात. त्यासाठी त्यांना कोणी सांगायची आवश्यकता भासत नाही. मी त्या सगळ्या संघटना, संस्था आणि जे लोक आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देईन की प्रत्येकाला वारकऱ्यांची सेवा करायची असते, त्या हिशोबाने ते काम करत असतात. आम्ही पण प्रशासनाच्या वतीनं यावर्षी पाठीमागच्या वर्षापासून त्याच्या अगोदरपासून होते, निर्मळ वारीची संकल्पना आता त्याच्या अगोदरची आहे. तर आम्ही एक वेगळी व्यवस्था उभी केलेली आहे. पंढरपूर शहरासाठी वारीच्या कालखंडामध्ये स्वच्छतेसाठी आम्ही वेगळी व्यवस्था उभी केलेली आहे. त्याचं वेगळं टेंडर झालं आहे आणि वारीच्या सोबत आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती आम्ही करतो आहे. आमची व्यवस्था ती पण आम्ही व्यवस्था करतो आहे की वारी ज्या दिवशी तिथून पुढं जाईल दुसऱ्या दिवशी तो सगळा परिसर स्वच्छ असेल. त्यामुळे कुठेही साथीचा रोग येणार नाही, बाकी कुठल्या अडचण येणार नाही अशी व्यवस्था आपण यावर्षी पाठीमागच्या वर्षीपासून केली, त्याच्या अगोदरपासून पण चालू आहे. पण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण ती व्यवस्था उभी केली. मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल वारी पुढं गेल्यानंतर साधारण 7 ते 8 तासामध्ये तो सगळा परिसर आपण स्वच्छ केलेला होता. याही वर्षी तशीच व्यवस्था आपण करू. नाही, बिलकुल काही वृक्षाची तोड केलेली नाही. पण चालू वर्षी म्हणण्यापेक्षा प्रत्येक वर्षी नवीन वृक्ष लागवड होत असते, ती सातत्यानं चालू आहे. बहुतांश पालखी मार्ग आपण बघितला असेल की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षाची लागवड चालू राहते. प्रशासन करतं, सामाजिक संस्था करतात, असे वेगवेगळ्या संस्था त्याच्यामध्ये भाग घेत असतात. त्यामुळे अशी झाडं कुठं तोडलेली नाहीत, पण नव्यानं झाडं लावण्याचं काम चालू आहे. नाही, ज्या परंपरा चालू आहेत
आजपर्यंत ज्या पद्धतीनं वारी चालू राहते त्या परंपरेला कुठेही धक्का लावला जाणार नाही. पण त्यासोबत वारकऱ्यांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. त्या दृष्टीनं काही निर्णय घ्यायला लागले तर आम्ही नक्की घेऊ आणि तशी काळजी प्रशासन पोलीस घेत असतं. परंतु जी परंपरा आहे ती परंपरा जोपासली जाईल. धन्यवाद.